ज्येष्ठ शिल्पकार डॉक्टर राम सुतार यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. बारामती नगर परिषद निवडणुकीचे नगराध्यक्ष उमेदवार आणि नगरसेवक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बारामती विमानतळावर जाऊन भेट घेतली. वरिष्ठ लक्ष देत नसल्याची तक्रार सुद्धा यावेळी उमेदवारांनी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा देत सर्व सहकार्य करू असं आश्वासन सुद्धा दिलं. नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वतीनं अल्पसंख्याक हक्क दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा उद्देश राज्यातील अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या हक्कांची माहिती देणं तसंच विविध शासकीय योजना आणि सवलतींबाबत जागरूकता निर्माण करणं हा आहे आणि असं महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी या संदर्भातली अनेक विधानं सुद्धा केली आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेल्या मिरजेतील त्या 16 माजी नगरसेवक आणि 2 माजी महापौर यांचा शुक्रवारी मिरजमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आला. यामध्ये काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे आणि माजी महापौरांसह भाजपचे देखील माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. हा धक्का वगैरे अजिबात नाहीये. स्वार्थी लोक आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान केलं, टीका केली आहे. नगर परिषद निवडणुकीची प्रचार सभा असल्यामुळे मार्केट बंद ठेवल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यामध्ये घडलाय. मुखेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाविजय सभा आयोजित करण्यात आली आहे. अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या 4ही महानगरपालिकांमध्ये मनसेचे नगरसेवक चांगल्या प्रकारे निवडून येतील असा विश्वास मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी व्यक्त केलेला आहे. सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा नारळ फोडलाय. मात्र अद्याप सांगलीमध्ये महायुती होणार का आणि झालीच तर जागा वाटप कसं होणार याबाबत अजून कोणतीच चर्चा झालेली नाहीये. मी 3 महिन्यांनी पुन्हा येईन म्हणणारे 1 महिन्यातच आत परतलेत असं म्हणत आशिष शेलारांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय आणि सकाळचा भोंगा पुन्हा सुरू झाला असा टोला सुद्धा शेलारांनी यावेळी लगावलाय. स्वतःला नेते म्हणवणाऱ्याच्या शब्दांमध्ये फक्त विखार नाव, संदीप पण अंधार फार अशा शब्दांमध्ये नवनाथ बन यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडेंवर निशाणा साधलाय. संदीप देशपांडेंनी आशिष शेलारांवर एक्स पोस्ट करत निशाणा साधलाय. स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी पण ही आहे मुंबईला लागलेली बुरशी अशी टीका देशपांडेंनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल प्रकरणावरून अंबादास दानवेंनी शिरसाटांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. ज्या कार्यालयातून हा गैरव्यवहार झाला त्याच कार्यालयाचे अधिकारी याच प्रकरणी चौकशी करणार असल्याचा आरोप दानवेंनी केलाय. काँग्रेसचे माजी आमदार आणि सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख समर्थक मात्र दिलीप मानेंच्या प्रवेशामुळे ते नाराज आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आमची बोलणी सुरू आहे असा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केलेला आहे. अहिल्यानगर मनपा निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकवणार असा विश्वास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी व्यक्त केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत. धुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेण्यात आल्या. सातारा प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी सरकारवर गंभीर आरोप केले. शिंदेंचा भाऊ अंमली पदार्थ व्यवसायामध्ये असून हॉटेल तेजयश बाबत प्रकाश शिंदे खोटं का बोललेत असा सवाल सुद्धा यावेळी त्यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिले. सनसनाटी निर्माण करण्यासाठी अंधारेंचे आरोप असून ड्रग्ज प्रकरणाशी एकनाथ शिंदेंच्या भावाचा काही एक संबंध नसल्याचं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आता शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. फोंडळवाडी ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आता संपल्यात. 115 जागांसाठी 850हून अधिक इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. 23 डिसेंबरला भाजपची वसई विरारच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. कोकाटेंच्या रिप्लेसमेंटबाबत आता सध्या तरी निर्णय लांबणीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माणिकराव कोकाटे यांच्या जागी मंत्रिपदाची कोणाची वर्णी लागणार याचा निर्णय अजित पवारच घेणार असल्याचं समजतंय. मात्र सध्या स्थानिक निवडणुकांची धामधूम असल्यानं रिप्लेसमेंटबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाहीये. गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी, गरजेनुसार रंग बदलणारी ही निव्वळ सत्तेची नीती आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर केली आहे. भ्रष्टाचार, ड्रग्सच्या विळख्यात राज्य सरकार अडकलंय. ड्रग्स रॅकेट आता सत्ताधाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचलंय, असा हल्लाबोल संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय. शिंदे अजित पवारांचा पक्ष हा अमित शहांचा पक्ष, शिंदेंचा पक्ष भविष्यात अस्तित्वात राहणार नाही. दादांशी हात मिळवणी म्हणजे भाजपला मदत. अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे आणि अजित पवारांवर टीकास्त्र टाकलं. प्रत्येक उमेदवाराला लढण्यासाठी शिंदे 10 कोटी देणार आहेत. मनपाच्या ठेकेदाराकडूनच पैसे घेतलेले आहेत. शिंदेंच्या अनेक मंत्र्यांना बरखास्त केलं पाहिजे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केला. कोकाटेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. माणिकराव कोकाटे ही हिट विकेट आहे. कोकाटेंनी स्वतः खड्ड्यामध्ये उडी मारली. संजय राऊतांनी माणिकराव कोकाटेंवर टोलेबाजी केली. नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रिक्त झालेल्या जागेवर आबा पाटील यांना प्रभारी अध्यक्षपद देण्यात आलं. ऐन निवडणुकीमध्ये जिल्हाध्यक्षांनीच पक्षप्रवेश केल्यानं निवडणुकीच्या 15 दिवस आधी नवी जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या विधान परिषद आमदारकीचा राजीनामा सातव यांनी दिलेला आहे. विधान भवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. सातारा ड्रग्ज प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, सुषमा अंधारे यांनी माहिती घेऊन बोलायला हवं होतं, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदे यांनी दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. देवळीमध्ये नगर परिषदेच्या भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ते सभा घेणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा तडस यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट झाल्याची माहिती आहे. माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेतल्यानंतर पवार मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते गेले होते. महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग तयार करण्यात येते. भाजपकडून कार्यकर्त्यांसाठी 40 कलमी कार्यक्रमांची आखणी केली जात असून संघ पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रचाराची रणनीती आखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेनेमध्ये नाराज असलेले माजी आमदार किशनचंद्र तनवाणी यांना मुख्य समन्वय समितीमध्ये स्थान देण्यात आलंय. तनवाणी यांना समितीमध्ये घेऊन नाराजी दूर करण्यात आली आहे. भाजप शिवसेने युतीच्या बैठकीनंतर नाराजीचा सूर पाहायला मिळतो. एमआयएमच्या पतंग निवडणूक चिन्हावर बंदी घालण्याची मागणी संजय शिरसाट यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदान 15 जानेवारीला होणार असून
14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी होते. मतदानापूर्वी 48 तास प्रचारबंदी असताना मग पतंग उडवण्यामुळे मतदारांवर अप्रत्यक्षपणे परिणाम होऊ शकतो असा टोला शिरसाटांनी केला. अहिल्यानगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं वेगवेगळी चूल मांडली. राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्याचं हे सगळे कार्यक्रम सांगण्यात येते. मात्र स्थानिक पातळीवर वंचितच्या या निर्णयामुळे शहरामध्ये आता महायुती आणि नव्या वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे. नाशिक पोलिसांना कोकाटेंच्या अटक वॉरंटची प्रत प्राप्त झालेली आहे. नाशिक पोलिसांचं एक पथक मुंबईला जाण्याची शक्यता आहे. कोकाटे मुंबई येथे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याची माहिती आहे. मनपा निवडणुकीमध्ये बंडखोरी टाळण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी नवी रणनीती आखलेली आहे. पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत अंतिम तारीख असेल असं सुद्धा सांगण्यात येतं.